आज आपण इथे बनवली आहे पाहता क्षणीच तोंडाला पाणी सुटेल अशी सुकटीची सुक्की भाजी म्हणजे सुक्की सुकट। आणि ही सुकट आपण मालवणी किंवा कोकणी पद्धतीने न बनवता आपल्या सातारी पद्धतीने एकदम झणझणीत चटपटीत चटकदार अशी बनवली आहे। बनवायला तर अतिशय सोपी आहे। 10 ते 15 मिनिटात ही सुकटीची भाजी बनवून तयार। भाजी बनवण्यासाठी इथे आपण एक मोठी वाटी सुकट घेतली आहे। महत्त्वाचे इथे आपण सातारी पद्धतीने जे आपण घरगुती काळा तिखट बनवतो ते 2 चमचे आणि अर्धा चमचा हळद घेतली आहे। 2 मोठे कांदे एकदम बारीक कापून घेतले आहेत। अर्धा टोमॅटो घेतला आहे। अर्धी वाटी कोथिंबीर घेतली आहे आणि अर्धा चमचा बारीक ठेचलेलं आलं लसूण घेतलं आहे। प्रथम आपल्याला सुकट स्वच्छ करून घ्यायची आहे, चाळून निवडून घ्यायची आहे आणि ती अगोदर न धुताच आपल्याला मंद आचेवर चांगली भाजून घ्यायची आहे। या पद्धतीने सुकट भाजून घेतली आहे। आता आपण ती 2 ते 3 पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे। इथे कढईमध्ये 4 मोठे चमचे तेल घेतलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण कांदा घालून छान परतून घेणार आहोत। हा कांदा आपल्याला मंद आचेवर छान गुलाबी कलर येईपर्यंत खरपूस असा परतून घ्यायचा आहे। या पद्धतीने आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालणार आहोत। ती मिनिटभर परतून घ्यायची आहे। नंतर याच्यामध्ये अर्धा टोमॅटो घेतला आहे, बारीक कापून तो घालून घ्यायचा आहे। याच्यामध्येच आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। मिठामुळे टोमॅटो लवकर शिजलं जातं, छान नरम होतं। टोमॅटो छान परतलं गेलं आहे। आता याच्यामध्ये घरगुती काळा तिखट आणि हळद घालायची आहे। थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे। फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्यानंतर छान चव येते भाजीला। आता याच्यामध्ये घालणार आहोत धुवून घेतलेली सुकट। इथे आपल्याला सुकट एक 5 मिनिट मंद आचेवर या सर्व मसाल्यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे। सुकट धुतल्यामुळे थोडीशी ओली होते, थोडंसं त्याला पाणी असतं, त्याच्यामध्येच ही छान परतली जाते, मसाले करपत नाहीत। 2-3 मिनिट आपल्याला ही सुकट तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये छान परतून घ्यायची आहे। या पद्धतीने तेलामध्ये सुकट परतल्यामुळे सुकटीचा जो मशाळ वास असतो ना तो कमी होतो। या पद्धतीने आपल्याला 2-3 मिनिट मंद आचेवर सुकट चांगली परतून घ्यायची आहे आणि मिनिटभर झाकण ठेवून आपल्याला ती वाफवून घ्यायची आहे। 1 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे। छान वाफ पकडलेली आहे। पुन्हा थोडंसं परतायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपण छोटी अर्धी वाटी पाणी घालणार आहोत। इथे सुकट बऱ्यापैकी शिजलेलीच आहे। थोडंसं पाणी घालून 2-3 मिनिटांसाठी झाकण ठेवून सुकट शिजवून घ्यायचे आहे। पाण्यामुळे सर्व मसाले आलं लसूण सुकटीमध्ये छान मुरलं जातं आणि मस्त चव येते सुकटीला। 2 मिनिटांनंतर झाकण काढून घ्यायचं आहे, पाणी आटवून घ्यायचं आहे, बारीक कोथिंबीर घालून घ्यायची आहे। आपली चटकदार सुकट तयार।